नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अंबर पवार. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, घरकुल योजनेचे जे वाढीव 50,000 रुपये मंजूर झालेले आहे, त्यांची याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर तुम्ही आपलं नाव त्या यादीमध्ये कसं चेक करू शकता? तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता. ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही आपलं नाव कसं चेक करू शकता ते मी या व्हिडिओमध्ये सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. तर मित्रांनो, तुम्हाला क्रोमवर क्लिक करायचे आहे. PM आवाज NIC इन ग्रामीण तुम्हाला सर्च करायचे आहे. जसे तुम्ही सर्च करणार तर तुम्हाला पहिली वेबसाईट प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर चला मी पहिली वेबसाईटला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर वरती बघू शकता तुम्ही खूप काही असं ऑप्शन दिलेले आहे. तर तुम्हाला सॉफ्ट याच्यावर क्लिक करायचे. नंतर मग एक बॉक्स येईल, तर इथं तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करायचे. तर चला रिपोर्टवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडंसं सर्च होईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला हा जो आहे सोशल रिपोर्ट याच्यावर बेनिफिशरी डिटेल्स व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर चला मी क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर थोडंसं सर्च होईल. मग त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथं साईटवर बघू शकता तुम्हाला सिलेक्शन फिल्टर दिलेले आहे तिथं. तर तुम्हाला ऑल स्टेटवर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा राज्य जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र, गुजरात कोणताही असो. तर तुम्हाला तो राज्य इथं क्लिक करायचा आहे. तर मी महाराष्ट्रावर क्लिक करतो. ते क्लिक केल्यानंतर थोड्या वेळाने अजून तुम्हाला खाली तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर चला मी माझा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घेतो. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला अजून तालुका सिलेक्ट करायचे आहे. तर तालुका सिलेक्ट करून घेतो मी. तालुका सिलेक्ट केल्यानंतर अजून थोड्या वेळाने तुम्हाला आपलं जे गाव आहे ते गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. शहर असो गाव असो कोणतेही जे तुमचे गाव असेल तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर मी माझं जो गाव आहे तो गाव मी इथं सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर अजून थोडा वेळ लागेल. नंतर थोड्या वेळाने अजून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर तुम्हाला आता इथं सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो वर्ष आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षामध्ये तुम्ही लाभ घेतला आहे. तर 24-25ला. तर 24-25मध्ये क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर खाली अजून तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जी योजना आहे म्हणजे प्रधानमंत्री आवाज योजना, इंदिरा आवाज योजना असं म्हणजे सबरी आवाज योजना असं जे काही शासनाची योजना आहे ते योजना इथं आहे. तर तुम्हाला जे निवडायचं आहे ते मी प्रधानमंत्री आवाज योजनामध्ये लाभ घेतला आहे. तर मी त्याला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर अजून थोडा वेळ लागेल. लगेच मग खाली तुम्हाला यायचे. तर तुम्हाला इथं हे जो कॅप्चर आहे 16 बरोबर 90 म्हणजे याला बेरीज करायची आहे तुम्हाला. तर चला मी इथं टाकतो 16 आणि 9 106. क्लिक टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. जसंही सबमिटवर क्लिक करणार तर नवीन इंटरफेस येईल याच्यामध्ये थोड्या वेळाने. तर सर्च होते. तर अशा प्रकारे नवीन इंटरफेस होईल. तर इथं बघू शकतात ही जी लिस्ट आहे ती लिस्ट आता आलेली आहे. तर या लिस्टमध्ये आता आपल्याला नाव बघायचं आहे. तर मला माझं नाव बघायचं आहे. तर बघू शकता तिथं सगळं काही आहे. इथं नाव आहे आणि तुमची योजना आहे, तुमचा जॉब कार्ड नंबर आहे, सगळं इथं डिटेल आहे. तर तुम्ही इथं बघू शकतात पूर्ण डिटेल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आपलं नाव घरकुल यादीमध्ये चेक करू शकतात. आणि या यादीमध्ये जेवढे लाभार्थी आहे 2024-25ची जे यादीमध्ये जेवढे लाभार्थी आहे त्यांना हे 50,000 रुपये वाढीव आहे ते
भेटणार आहे. तर तुम्ही आपलं नाव बघू शकतात. एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे. तर हे बघा, अंबरसिंग आत्माराम पवार. तर हे माझे नाव आहे. तर या यादीमध्ये माझे नाव पण आहे. तर हे 50,000 रुपये आहे ते मलासुद्धा भेटतील. तर तुम्हीही आपलं नाव बघू शकतात. तर बस मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन एक व्हिडिओसोबत. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.